नमस्कार. अभिमन्यूच्या पाठोपाठ भीमाचा पुत्र घटोत्कच सुद्धा युद्धभूमीवर कामी येतो. आता हे युद्ध अभिमन्यूच्या मृत्यूमुळे अर्जुनासाठी व्यक्तिगत पातळीवर गेलंय, तर घटोत्कचासाठी भीमाचं व्यक्तिगत पातळीवर गेलंय. दोघही आपापल्या पुत्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी शत्रू सैन्यावरती तुटून पडले. भगवंताला जे हवंय की हे सगळे मिळून लढत नाही आहेत. यांच्या मनामध्ये गुरु, आजोबा, पणजोबा, काका, पुतण्या असे भाव येत आहेत. आणि या भावामुळे यांच्या बाणांचा, यांच्या तलवारीची धार, वेग, आवेश कमी पडतोय. आता इथे पुत्राचा मृत्यू झाल्याबरोबर त्यांच्यातला बाप जागा झालाय आणि हा जागा झालेला बाप आता त्वेषानं तुटून पडतोय. आता भगवंतानी एकच गोष्ट सांगितली आहे की आता द्रोणांना थांबवायला हवं. जोपर्यंत आचार्य द्रोण या युद्धभूमीवरती सरसेनापती म्हणून लढतायत, त्यांना थांबवायला हवं, त्यांचं लढणं बंद करायला हवं, त्यांचा वध करायला हवा, त्यांना मारायला हवं. या वाक्याजवळ द्रोणांची हत्या करायला हवी, या वाक्याजवळ मी थांबतोय यासाठी आता इथे तुम्हाला मी ज्या दोन गोष्टी महत्वाच्या सांगणार आहेत त्या नीट लक्षात घ्या. आचार्य द्रोण जन्माने, जातीने, रूढीप्रमाणे आपण मानतो त्याप्रमाणे ब्राह्मण अवध आहे. ब्राह्मणाची हत्या करू नये. आचार्य द्रोण यांची हत्या करू नये असा नियम असेल तर मग धृष्टद्युम्नाने द्रोणाची हत्या का केली, अथवा ती व्हावी यासाठी युधिष्ठिर, अर्जुन, श्रीकृष्ण, भीम यांनी नियोजन का केलं? लक्षात घ्या, द्रोण आचार्य म्हणून ब्राह्मण असले तरीही द्रोणांनी छाती शस्त्र धारण करून क्षत्रिय धर्माचा स्वीकार केलेला होता आणि जो हाती शस्त्र घेऊन लढायला लागतो तो क्षत्रिय होतो, ब्राह्मण राहत नाही, गुरु राहत नाही. आणि हेच तर भगवंत अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. कोणी अधर्माच्या बाजूनी लढणार असेल तर त्याला ब्राह्मण समजून उगाच त्याला अवध समजण्याची चूक करू नये. त्यामुळं असं कोणी समजण्याचं कारण नाहीये की ब्राह्मण अवध होते. लक्षात घ्या, पुराणात, इतिहासात अशा घटना घडलेल्या आहेत. ज्याला चूक केली आहे त्याला ठेचलाय. रामायणामध्ये असे प्रसंग तुम्हाला सापडतील. ब्राह्मणाला शिक्षा दिलेली आहे. रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा ब्राह्मण असतं ना, त्यांना शिक्षा दिलेली आहे. एवढंच नाही तर प्रभू रामचंद्रांच्या स्वयंवराच्या काळामध्ये जेव्हा प्रत्यक्ष विष्णूचे अवतार ब्राह्मण रूपाने, परशुरामाच्या रूपाने शिवधनुष्य का तोडलं याचा राग मनात धरून रामालाच जाब विचारायला येतात, तेव्हा भगवान रामचंद्र सांगतात की तुम्ही जे केलं आहे ते चूक केलं आहे, मी तुम्हाला शिक्षा काय देऊ? आणि तिथे परशुरामांनाही भगवान रामचंद्र शिक्षा देतात. ब्राह्मण चुकला की त्याला शिक्षा देण्याचा अधिकार राजाला आहे, हे लक्षात ठेवा. उगाच कोणी असल्या काही गोष्टी पसरवून ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व ठेवलं होतं असं सांगण्याचं काही कारण नाही. महाभारतामध्ये द्रोणाला मारलाय, अश्वत्थाम्याला मारलाय, रामायणामध्ये ब्राह्मणाला मारलाय, इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांनी कृष्णाजी भास्कराला एकदा दोनदा संधी देऊन, इशारा देऊन थांबवलंय आणि मग मारलाय. इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी अण्णाजी दत्तो नावाच्या आपल्या सुरनिसाला मारलाय, हत्तीच्या पायाखाली दिलंय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उगाच तो अवध होता म्हणून हे काही करायचे असलं काही कुणी मांडण्याची आवश्यकता नाहीये. द्रोणांना ब्राह्मण म्हणून, आचार्य म्हणून
सूट द्यावी या मताचे भगवंतही नव्हते, कारण ते क्षत्रिय धर्म घेऊन आपल्याच माणसांना मारण्यासाठी अधर्माची बाजू घेऊन निघालेले होते. एक, आता द्रोणाचार्यांना मारण्यासाठी ज्या व्यक्तीचा उपयोग केलाय तो व्यक्ती म्हणजे अश्वत्थामा. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र. आता सगळ्या माणसांना मला एक गोष्ट सांगायची आहे. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांसाठी अत्यंत जिवलग, सर्वस्व म्हणा ना अश्वत्थामा द्रोणाचार्याचं. त्यांच्या मुलावर इतकं प्रेम की त्यांचं जगणंच अश्वत्थाम्याभोवती होतं. म्हणजे आपल्या पोराने दुधासाठी केलेला हट्ट आपण पुरवू शकलो नाही, आपल्या पत्नीला म्हणजे कृपीला पाण्यात पीठ कालवून त्याला दूध समजून अश्वत्थाम्याला द्यावं लागलं. ही स्थिती द्रोणाचार्याची होती, म्हणून द्रोणाचार्यांनी अश्वत्थाम्याचा प्रचंड लाड केलेला होता. बापानं जास्त लाड केला की पोरग बिघडतं, हे महाभारतात अश्वत्थामा आणि द्रोणाचार्याच्या कथेतून शिका. लाड करावे, इच्छा पूर्ण कराव्यात, पण कोणत्या पातळीपर्यंत आपल्या पोराचा अश्वत्थामा होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण बापाने दिलेल्या शक्ती या पोराने दुरुपयोग करून वापरायच्या ठरवल्या की वर्षानुवर्ष नरकात खितपत पडावं लागतं, हे अश्वत्थाम्याच्या कथेवरून लक्षात ठेवायचं. त्यामुळं अश्वत्थामा आपल्या पोराचा अश्वत्थामा होऊ देऊ नका आणि आपला द्रोणाचार्य होऊ देऊ नका, एवढंच. या अश्वत्थाम्याचाच वापर करायचा हे भगवंतांनी ठरवलेलं आहे. अर्थात सगळं ठरवतात भगवंत, करवून दुसऱ्याकडून घेतात इतकंच. या युद्धभूमीवर चाललेल्या या सगळ्या युद्धाला आता शेवटाकडे न्यायचं असेल तर द्रोणाचार्यांना संपविल्याशिवाय या युद्धाचा शेवट होणार नाही याची जाणीव भगवंतांना झालेली आहे. मारायचं तर कसं, सोपं नाही आहे. अहो, एवढ्या सगळ्या लढवय्यांचा तो गुरु, काय शक्ती असली पाहिजे, काय शस्त्र असली पाहिजेत. अशा माणसाला संपविण्यासाठी शक्तीपेक्षा युक्तीची जास्त आवश्यकता आहे हे भगवंताला कळलं. आता भगवंतांनी सगळ्यांच्याकडूनच काही काही गंमत करून घ्यायची ठरवली आहे. भीमाला बोलवलं, म्हटले तुझ्या पोराला मारणारा, तुझ्या पोराला संपविणारा, त्याच्यासाठी कारण ठरणारे द्रोणाचार्य. आता तुला द्रोणाचार्याचा बदला घ्यायचा असेल तर एक खेळ करावा लागेल. भीम म्हणाला, काय खेळ करावा लागेल? ते म्हणाले, आपल्या या युद्धभूमीवरती एक हत्ती आहे, त्याचं नाव आहे अश्वत्थामा. त्या हत्तीला अश्वत्थामा समजून तू मारायचं आणि गलका करत परत यायचं, मी अश्वत्थाम्याला मारलं, मी अश्वत्थाम्याला मारलं. बाकी काही बोलायचं नाही, एवढंच करायचं. शक्ती असलेल्या माणसांचं एवढं एक बरं असतं, त्यांचा विश्वास देवावर असला की ते का हा प्रश्न विचारत नाहीत. बुद्धी असणारी माणसं का हा प्रश्न विचारत असतात. भीमाकडं बुद्धी नव्हती, भीमाकडे शक्ती होती, तू का हे प्रश्न विचारत नव्हता. त्यानं आपली घेतली गदा आणि अश्वत्थाम्याचा शोध घेत युद्धभूमीवरती फिरू लागला आणि त्याला समोर दिसला तो अश्वत्थामा नावाचा हत्ती. त्यानं गरगरा फिरवली गदा आणि हत्तीच्या गंडस्थलावर खटकन मारली. भीमाची प्रचंड ताकद, तो महाकाय हत्ती सुद्धा त्रिभोवळ येऊन पडला आणि पडून जागीच गतप्राण झाला. ज्या क्षणी हत्ती मेल्याचं भीमाला कळलं त्या क्षणी भीम जोरजोरात ओरडत युद्धभूमीवरून निघाला, मी अश्वत्थाम्याला मारलं, मी अश्वत्थाम्याला मारलं. आणि सगळ्या युद्धभूमीवरती हीच बातमी वाऱ्याच्या वेगासारखी पसरली आणि हा म्हणता ही बातमी द्रोणाचार्यापर्यंत गेली. पुढे काय झालं ते बघूया पुढच्या भागामध्ये.